नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत म्हणून आपलं सर्विस स्वागत करत आहे। आज दिनांक 21 एप्रिल 2025 वार सोमवार गुंटिकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या तसेच कांद्याच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात। तर फुलांचे दर ही आपल्याला काय बदल झालेले पाहायला मिळतात का हे आपण पाहणार आहोत। तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंटिकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। सुटकॉनची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर सुटकॉनसाठी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला सुटकॉनचे दर पाहायला मिळतात। चिकूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चिकूसाठी साधारणतः दर जाते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहायला मिळतात। द्राक्षांची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षांच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला द्राक्षांचे दर पाहायला मिळतात। पपईची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात। अंजीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे येते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलके माल जे येते 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये पिंकताची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी साधारणतः 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतोय। खरबूजची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे येते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात। तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण खरबूजच्या पाहायला मिळते। कलिंगडची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती कलिंगडची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर बरेच दिवसापासून कलिंगडचे दर स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर मार्केटमध्ये आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर हे स्थिर असलेले पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः 27 ते 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 14 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो। डाळिंबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः 210 ते 215 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबचे दर पाहायला मिळतात। लिंबांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात। दोडक्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दोडक्याच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळते। टोमॅटोची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते। त्याचबरोबर बरेच दिवसापासून टोमॅटोचे दर ज्या स्थिर असलेले पाहायला मिळतात। पावट्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे आहे 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापासून देखील आपल्याला पावट्याचे दर पाहायला मिळतात। कारल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात। शेंगाची क्वालिटी पाहू शकता भुईमुग शेंगासाठी साधारणतः दर जे आहे 60 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। हलकी क्वालिटीमध्ये 50 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। काकडीची आवक पाहू शकता तर पांढऱ्या काकडीसाठी देखील आपल्याला 20 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये
10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर चायना काकडीसाठी देखील आपल्याला 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार सर्व काकड्यांच्या दरामध्ये आपल्याला 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलकी क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात. वाटाण्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात. बीनची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला बीनचे दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 9 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये. पुणेरी गवारसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला पुणेरी गवारचे दर पाहायला मिळतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात. शेवग्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात. चवळीची आवक पाहू शकता. चवळीच्या शेंगासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. काळ्या भरताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो. कोबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात. सातारा आल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. सातारा आल्यासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. आवक पाहू शकता तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. आवक पाहू शकता तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणाची पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः 25 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी पाहायला मिळते. कांदापातची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कांदापातसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला कांदापातचे दर पाहायला मिळतात. पालकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पालकसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात. कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बरेच दिवसापासून मार्केटमध्ये कोथिंबीरचे दर जे आहे ते कमी असलेले पाहायला मिळतात. मेथीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. मेथीसाठी साधारणतः दर जे आहे ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. हिरवी मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. आग्रा बटाट्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 16 रुपयापासून देखील आपल्याला आग्रा बटाट्यांचे दर पाहायला मिळतात. इंदोर बटाट्यांची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 21 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे आहे ते साधारणतः 18 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये 21 रुपयापर्यंत उच्चांकी दर
पाहायला मिळतात. कांद्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला कांद्याचे दर पाहायला होते. तर लहान साईजमध्ये साधारणतः 6 रुपयापासून देखील आपल्याला चिंगळी कांद्यासाठी दर पाहायला होते. आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आवक देखील वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लहान कांद्याची आवक पाहायला होते. तर मोठ्या साईजमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर कांद्यासाठी पाहायला होते. झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला पिवळ्या झेंडूचे दर पाहायला होतात. तर लाल झेंडूच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी आज वाढ झालेली पाहायला होते. चांगले माल जे आहे ते 50 रुपयापासून पर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला लाल झेंडूचे दर पाहायला मिळतात. शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात. तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात. अस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये अस्टरसाठी साधारणतः दर जे आहे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून अस्टरचे दर पाहायला मिळतात. गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात. कलर गुलाबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कलर गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 180 रुपयापासून देखील आपल्याला कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात. लाल गुलाबच्या क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून देखील आपल्याला गुलाबाचे दर पाहायला मिळतात. जिप्सा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. गुलछडी स्टिकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. डबल स्टिक गुलछडीसाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतं. पिंडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पिंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला पिंडीचे दर पाहायला होतात. ब्ल्यूडेजीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर ब्ल्यूडेजीसाठी पाहायला होतं. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. टेटसची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. टेटससाठी साधारणतः दर जे 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात.